कशा पोट्टे हो? मस्त, एक नंबर. चला, आपण लय वेळा पाहिलं असन की काही काही लोक एका दिवसातच व्हायरल होते आणि मग कुठंच दिसत नाही तुम्हाला. काही दिवसानं कुठंच नाही. ते एक वेळाच व्हायरल होते, फेमस होते आणि मग तुम्हाला ते पाय नाही वाटत आणि तेही तुम्हाला दिसत नाही. असं काहून होते? तर सक्सेस कसं राहते माहीत आहे? सक्सेस दोन प्रकारे भेटते तुम्हाला. एक भेटते मेहनतीनं, रोज मेहनत केली त्याला लय वर्ष लागते, आणि एक भेटते एका दमानं अचानक. तर त्या टाईपचं कसं आहे माहीत आहे? ते जे मेहनतीने भेटते ना आपल्याला, ते कसं राहते? असं राहते. तुम्ही हेच म्हणजे हे शिखर चालत चालले, असे चढत चालले, तर ते तुम्हाला टाईम लागते आणि इथं पोचाले जेवढा टाईम लागेल ना तेवढंच तुम्हाला खाली यायला टाईम लागते. एका दमाने येत ना तुम्ही. आणि हे कसं आहे, अचानकपणे जे फेमस होते ना किंवा ज्यायले सक्सेस भेटते ना कोणी पण, ते इथून डायरेक्ट इथं येते आणि त्याची एक गलती डायरेक्ट इथं आणते. शून्यातून डबल चालू करावं लागते त्याला. आणि तसंच होते. एका दिवसात जे फेमस होते ना ते हँडल नाही करू शकत सक्सेस. त्याला समजतच नाही काय करावं आता समोर. आणि जे नियमितपणे रोज मेहनत करून वर जाते ना, तर त्याला तेवढी प्रॅक्टिस झालेली राहते, तेवढं समजलेलं राहते त्याला. तर तसंच राहते. तुम्ही जर काही सोशल मीडिया म्हणा, काही फेमस व्हायचं असन, म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असाल, इंस्टाग्रामवर रील्स टाकत असाल, किंवा अजून काही करत असाल, तर तुम्ही नियमित करत राहा, रेग्युलर. ते जर तुम्ही नियमित जर तुमचा अभ्यास असेल ना तसा, तर तुम्हाला एक ना एक दिवस सक्सेस भेटते. आणि ते असं भारी भेटते की ते किती काही झालं तरी तुम्ही शून्यावर येत ना वापस. आणि जे एका दिवसात गेले राहते ना ते शून्यावर कैसा येऊ शकते. आणि आपल्याला वाटते लय वेळा की यार रोज मेहनत करू राहिलो मी, मला काही भेटून नाही राहिलं, असं नाही तसं नाही, असं लय वेळा वाटते. तर तसं निराश होतही राहते म्हणा माणूस. पण याचा अर्थ हे नाही आहे की सोडून द्यायचं. कोणती एक गोष्ट हाती घेतली ना तर पूर्ण करायची. लागे ना किती टाईम, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष लागू द्या टाईम, पण एक ना एक दिवस होतेच. असं नाही की बा तुम्ही लय मेहनत करू राहिले आणि तुम्हाला फळच नाही भेटू राहिलं, तसं नसते. एक ना एक दिवस तर भेटणारच आहे तुम्हाला. आणि आपली जुनी एक म्हण आहे, श्रीमंती आली तर माजाव नाही, गरिबी आली तर लाजाव नाही. तर तसंच राहते. तुमच्यापाशी लय मोठा पैसा आला, सक्सेस आलं, तर असं माजून नाही जायचं. नाही तर मग मी असा हाव मी तसा हाव. तर लय लोक पाहिले असन तुम्ही, एका दिवसात फेमस होते आणि मग त्याचा बोला चालाचा ढंग बदलून जाते. आणि मग तेच त्याच्या अधोगतीले एक कारण राहते. मग डाऊनफॉल तिथूनच चालू होते त्याचा. आणि काही लोक असे आहे की सक्सेस भेटलं आणि त्याला ते मेंटेन करते. तर तसं मेंटेन करता आलं पाहिजे तुम्हाला. तुमचे गरिबीचे दिवस काहीच नाही भुलाचे. जर समोर गेला ना, पैसे आले ना, तसं भुलाचं नाही. आणि गरिबी असली ना तर लाजायचं नाही. नाही बा नाही माझ्यापाशी पैसे, काय करू, काय असं थोडी आहे की बा मी लयच हे आहो, मला काही जमतच नाही, लाईट गेलेली काची, जाऊ द्या. तुम्हाला दिसू राहिलं ना लाईट काय येणं जाणंच करत राहते. गावातनी तेच प्रॉब्लेम राहते. बरं जाऊ द्या. पण तुम्हाला समजलं ना मी काय म्हणून राहिलो? तर तुम्ही त्या गोष्टीवर ध्यान द्या. कोणत्या? की कैसा आहे, तुम्ही यूट्यूबवर जर तुम्हाला बनायचं असन किंवा इंस्टाग्रामवर किंवा काही करायचं असन, तर तुम्हाला नियमित तुमचा अभ्यास करावाच लागेल. जे करायचं आहे ते करायचं. लागू द्या ना किती टाईम लागते. तर एक वेळा आपण मनात धरली ना गोष्ट हे करायची तर करायचीच. लोकांचं काय घेणं नाही ठेवायचं. लोकांचं घेणं ठेवलं की मग ते तुम्ही लोकांच्या याच्यात राहता. म्हणजे जे माणूस दुसऱ्यावर जास्त लक्ष ठेवते त्याचा स्वतःवर जास्त लक्ष देत नाही ते, किंवा देणं होत नाही, कारण की त्याचं लक्ष दुसऱ्यावरच राहते पुरं. तर तसं नका करू तुम्ही.
आणि जे सक्सेस आहे ना ते तुम्हाला कैसा आहे भेटो, कैसा आहे पण नेहमी डाऊन टू अर्थ बनदा या टाईपचं राहायचं. आणि बाकी काय, तुम्हाला जर यूट्यूबर बनायचं असन किंवा दुसरं काही बनायचं असन तर अभ्यास चालूच ठेवा. यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं चालूच ठेवा. पब्लिक लय चांगली आहे, लय सपोर्ट करते. फक्त तुमचं कसं, तुमची नियती असली पाहिजे, तुमची मेहनत असली पाहिजे तशी. बस एवढंच सांगायचं होतं. चला भेटू नंतर.